मी आहे ना तुमच्यासाठी एक मस्त गमतीशीर गोष्ट आणली आहे. ती म्हणजे ना माझ्या लहानपणीच्या मला खेळणी सापडलेत आणि त्या मी म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करेन. कारण की माझ्या घरी ना रिनोव्हेशनचं काम झालं होतं. तेव्हा मग मी म्हटलं की माझ्या त्या खेळणी सापडल्या आहेत त्याच्यावरती एक व्हिडिओ होऊन जाऊ देत आणि कंटेंट तर पाहिजे ना आपल्याला. तर मग मी म्हटलं की मस्त शेअर करूया. तुमच्या पण खेळणी खालती आल्याच आहेत त्या त्याच्यावरती एक व्हिडिओ होऊन जाऊ दे. तुमच्या पण लहानपणीचं सगळं तुम्हाला आठवेल आणि मला सुद्धा काही लहानपणीचं काही आठवेल. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब का करत नाही? ठीक आहे ना, आपला कंटेंट थोडा यायला वेळ लागतो, थोडा स्टार्टिंग आहे गाईज, बट तुम्ही नाही सपोर्ट केला तर कोण सपोर्ट करणार? सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कमेंट करा आणि तुमच्या लहानपणीच्या आठवणी जर तुम्हाला काही जागा झालं तर तेही कमेंट करा. तर आपण बघूया व्हिडिओ पुढे पुढे. मी म्हणजे माझे सगळे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. माझं सगळं बालपण ह्यात आहे. तरी मला आताशी म्हणजे एक म्हणजे मम्मीने पूर्ण टाकीमध्ये भरून ठेवली, आपली जी पाण्याची टाकी असते त्याच्यामध्ये. ह्याच्याहून जास्त माझी खेळणी होती, बट ती मे बी टाकून देण्यात आली का कोणाला देण्यात आली असं काहीतरी असेल. तर जी काय आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. या अशा टाकीमध्ये माझी सगळ्या लहानपणीचा पेटार आहे, तो मी आता तुमच्यासोबत ओपन करते आहे. ती टाकी आहे ना खूप मोठी आहे. मम्मीने माझ्या एकदम त्या टाकीत ठेवल्यात सगळ्या गोष्टी. सो फर्स्ट यार किती क्यूट आहे, हा किती क्यूट आहे. बट ह्याच्यामध्ये ना झालं आहे काय, माझ्या लहान बहिणीची सुद्धा खेळणी आहेत. लहान म्हणजे ती आता लहान नाही, ती एवढी झाली आहे, मी एवढीशी राहिली आहे, तर तिची सुद्धा खेळणी आहे. सो मिक्स मिक्स आहेत सगळ्या खेळणी. बट हे मे बी तिचं खेळणं आहे, हे मला आठवत नाही आहे. मला तर वाटतं मोस्टली तिचीच असते खेळणी, कारण की तिचं बालपण आता गेलं, माझं बालपण जाऊन आता 23 वर्ष झाली. क्यूट आहे ना. बट याचं डमरू काही गायब झालो आहे, असंच वाजवता बिचारं. ठीक आहे जाऊ द्यायचं, पण क्यूट आहे. तर हे ताटुगास, हे ताटुगास ठेवण्यात आलेलं आहे. तर नेक्स्ट आहे हे टॅलेंट ब्लॉक्स. तर हे ना, हे लहानपणी खेळायला एवढी मजा यायची ना, तेव्हा अजून काहीच कळत नव्हता की काय आणि काय नाही. आणि आता सगळं कळतं आहे. तेव्हा बनवता पण येत नव्हतं. का एवढे लहानपणी आपल्याला एवढे हार्ड गेम्स यार? आताच्या मुलांना त्याहून हार्ड गेम्स आहेत, बट याच्यातले काही थोडेसेच राहिलेले आहेत. बट ठीक आहे. नेक्स्ट ह्याच्यावरती जे काही ठेवून घरच्यांना ह्यातून काय काय बनवून द्यायची जी मजा होती ना, ती वेगळीच होती. म्हणजे मला ते जाम मजा यायची. याच्यावरती मस्त वेगळी काहीतरी बनवायचं आणि मम्मी पप्पांना काहीतरी बनवून द्यायचं. नेक्स्ट मोबाईल. तर मोबाईल नाही आहे ह्याच्यामध्ये, हे आहे. हे नाही, हे म्हणजे लहानपणी खेळायला मजा यायची, बट ठीक आहे, ते नॉर्मलपणे किती मऊ आहेत यार, किती मस्त आहे ते. ABCD जर कोणाला येत नसेल, मी शिकवणार. आपण ह्याचे पण क्लास चालू करू ABCDचे, आणि मला तेवढ्यापर्यंतच येते शिकवता. ओ माय गॉड, माझ्याकडे ना रिअल लाईफचा स्ट्रेटनर पण नाही आहे. सिरियसली आय डोंट हॅव स्ट्रेटनर. बट हा जो कुकी स्ट्रेटनर मला सापडला आहे तो आपण वापरूया. तिचं नक्कीच सगळी दूर दूर. ओ माय गॉड, सिरियसली तेव्हा या गोष्टी एवढ्या माहीतही नव्हत्या. चला कोकणात जाऊ, गाडी गावल्या मागा मस्तपैकी. मी आता ह्याच्यानं कोकणात जाते काय, तुम्ही पण चला माझ्यासोबत. बेंटेन पण ह्याच्या आतमध्ये काहीतरी वेगळं असेल, बट नसावं. ओ पझल्स आहेत. हा हे मला आठवतं आहे, हे मला थोडंफार आठवतं आहे. बघा बेंटेनचा पझल. बेंटेन लवर्स खूप असतील इथे, त्यांना सुद्धा आवडेल हे बघायला. ठीक आहे. नेक्स्ट ते लहानपणी काय आम्ही ऑब्सेस्ड होतो की हे बंद पडलं आहे. म्हणजे आम्हाला ते हत्तीचं ऑब्सेशन वगैरे होतं की काय, 2-2 भेटतात आमका हयला हय. सिंड्रेला ना, मी ना ॲक्च्युली खरं सांगू का, मी हे सगळे गेम एवढे आवडीने खेळली नाही आहे. ओ मेकअप किट, माय गॉड, ओ शिट, हे बघा. ओ मी आयुष्यात कधी एवढं मेकअप केला नाही आहे. आणि मी खरं सांगू का, मी ना हे असं गर्ल्स असे गेम मी जास्त खेळली नाही आहे. म्हणजे एकदम मला ह्या गोष्टी एवढ्या नाही, माझ्या बहिणीच्याच असू शकतात ह्या सगळ्या. माझी भांडीकुंडीच होती स्पेशली. मला हे सिंड्रेला, हे डॉल्स बिल्स मला कधीच आवडलं नाही खेळायला. मला कधी म्हणजे मला काय माहितीही नसेल कोण कोण येतं. गंजी चुडेल, काय झाला याचा, काय केलं आम्ही? हा मी बुरशी लागली अशा. ठीक आहे, पण आहे ती ठेवली, आठवण आहे काहीच, आठवण आहे. काय प्रकार, हे पण ब्लॉग्समधलाच आहे काहीतरी. ते शॉपिंग, चला शॉपिंगला जाऊ मस्तपैकी. मच्छी मटन बेटन काय आणायचं आहे ते आणूया. बस ते शॉपिंग बॅग, सिंड्रेलाची शॉपिंग बॅग असणार आहे ती आपण घेऊन खायला नाही, ती आपल्याला ओरडेल. ओ माय गॉड, हे माझं खेळणे. माझा बड्डे होता तेव्हा माझ्या मामाने, आय थिंक मामा या मावशीने मला हे गिफ्ट केलेलं. मला नीट आठवत नाही, मी लहान होती. बट
हे मला आठवतं. हेच फक्त केलं नव्हतं, पूर्ण डिनर सेट होता. त्याच्यामध्ये डायनिंग टेबल, फ्रीज आणि अजून खूप काही काही होतं यार. तेव्हा तर मी म्हणजे दुसरी तिसरीला असेल, एवढं मला आठवत नाही. बट ठीक आहे. नाही चाय पिते अशी अखंड अशी खूप आहेत आपली भांडी. सो मला वाटत नाही एका व्हिडिओमध्ये एवढं सगळं मला दाखवता येईल. सेकंड व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर नक्की मला कमेंट करा. यार प्लेट्स किती क्यूट आहे यार ही प्लेट. म्हणजे त्या प्लेटमध्ये लिटरली मम्मी पप्पांना असं जेवण बनवून द्यायचं. मग मम्मी पप्पा घ्या खायला असं करायचं. काय दिवस होते यार ते. अजून एक पिंकी सापडला आहे मला. पिंक पिंक पिंक. तर अजून एक सापडला आहे आपल्याला. तो मगाशी जो मी सांगले ना त्याच्यामध्ये हे असं फ्रीज होता. फ्रीज आहे त्यामध्ये. ओपन नाही आहे ना. यामध्ये कोक वगैरे सगळं आहे. मीठ लावतो. असं फ्रीज या टेकली सोफा खुर्ची का काय म्हणतात त्याला. चला शिस्तीत ठेवचं लागतं. मी ॲक्च्युली ही भांडी देणार होते म्हणजे कोण असे गरीब वगैरे मुलं असतात कामगारांची वगैरे त्यांना. पण माझ्या बहिणी खोई झाली कारण की तिचं म्हणणं होतं की आपले लहानपणीच्या आठवणी आहेत तर ते देऊ नको. कारण की मी माझ्या बहुतेक गोष्टी असं दुसऱ्यांना म्हणजे दिल्या वगैरेच आहेत मला आवडतं. बट ती नको म्हणाली की काहीतरी आठवणी हवी. तर नेक्स्ट सापडला आहे कुकर. हा कुकर नाही आहे. सॉरी कुकर नाही आहे. मी काय बोलते. हा कुकर नाही आहे. याच्यामध्ये काहीतरी व्हॉट इज दिस काय कधीचा काही एक माहीत नाही. जादू डोनो आय थिंक पावडर आहे याच्यामध्ये. आणि पेपर कापून ठेवलेले आहेत तुकडे केलेले आहेत म्हणजे काहीतरी भाजी वगैरे बनवण्यासारखा प्रकार केलेला आहे. दुधाची बॉटल सापडली आहे माझ्या बहिणीची दुधाची बॉटल आहे. तिचं एक वेगळंच नातं आहे दुधाच्या बॉटलसोबतचं. तर नेक्स्ट हे कप मला खूप सापडते. जेवढे कप माझ्या घरात नाहीत ना तेवढे कप मला माझ्या खेळण्यांचे सापडतात. आता मला 3 सापडले. पुढे बघूया अजून किती सापडतात आपल्याला. व्हेहिकल कन्स्ट्रक्शन सेट बघूया याच्यात काय काय. गाडी त्याचीच आहे. ओ पूर्ण सेट आहे म्हणजे गाडी वगैरे आपण तयार वगैरे करायची आहे सगळं. त्यामध्ये बुक असतं ते आम्ही नक्कीच हरवलं असणार कुठेतरी. आमची अर्ध्याहून अशी खेळणी आहेत ना जी आम्ही यूजच नाही केली आहेत दोघींनी. जी आम्ही म्हणजे हातच लावला नसेल. आम्ही भांडीकुंडीमध्येच आयुष्य घालवलं वाटतं दोघींनी पण. कारण की चांगली आहेत. अजून 2-3 बॉक्स आहेत ते पण एवढे चांगले आहेत की आम्ही लोकांनी यूजच नाही केले. फक्त त्याला धुळ लागलेली आहे. पप्पांकडे आम्ही दरवेळेला गेलो ना कुठे दुकानात हट्टपणा आम्हाला करावं लागलाच नव्हता. कारण की आम्ही जिथे बोट ठेवते आम्हाला भेटलेलं आहे अजूनसुद्धा. बट तरी पण आम्ही एवढी माझी बहीण कधी पण गेली खेळण्याच्या दुकानात भाई पहिला दिलं त्या पाहिजे तर खूप भांडीकुंडी खेळणी. आता ते बघत पण नाही. आता मोठे झालो बरोबर आहे आपण खेळताही नाही त्या गोष्टी आता. पण तरी पण यार पण ही जी एवढी चांगली भांडी आहे चांगली खेळणी आहे ती दुसऱ्याने द्यायला काय प्रॉब्लेम आहे यार. कोणतरी दुसरं खेळू तरी शकतं. तिला कोण समजेल. हे वाटतं लहान बेबीज आहे काय बेबीज मलाही काही समजत नाही. हे तुम्ही कमेंट्स करा काय असू शकतं. मला काही समजलं नाही बघा. डरबी फूल म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पेड प्रमोशन नाही काही. जेवढी मी श्रीमंत अजून झाली नाही आहे एवढी माझे काय सबस्क्रायबर झाली नाही आहे. बट श्रीमंत मी खूप आहे. तर पण हे काय डमी फूलची पावडर मे महिन्यात आम्ही खेळायचो ते एखाद्या वेळेस राहिली असेल याच्यामध्ये. तिची एक्सपायरी असेल 2017चं मॅन्युफॅक्चर आहे आणि एक्सपायरी 2019 म्हणजे एकदम कहर केलं आम्ही. स्प्राईटची बॉटल काय यार काय म्हणजे भारी खेळली होती बघा ना. ओपनर पण होते का. मॅगी प्लेट जे बहुतेक लोकांकडे असतं आणि एखाद्याच्या बड्डेमध्ये युनिव्हर्सल आहे हे वाटणं. हे आम्हाला पण बड्डेमध्येच कुठेतरी भेटलं असणार. रिटर्न गिफ्ट आहे ते. नेक्स्ट आहे अगेन हे असं भांडं बट ह्याच्यात काही नाही लकीली. मग अशा भांड्यात लकीली अजून 4 सापडले मला. खरं सांगते आमच्या घरात अक्षरशः कप नाही आहेत आमच्या घरात अक्षरशः. म्हणजे माझी मम्मी रोज बडबडते कधी माझ्या हातून फुटतं कधी तिच्या घासण्यात फुटतात. किती आहे ते 3, 4, 5, 6, 7 आहेत सिरियसली. आता पाहुण्यांना हेच सर्व करावं लागणार. मम्मीला सांगावं लागेल मम्मी बघ खूप आहेत आपल्याकडे कप नको नवीन घेऊ. नवीन घ्यायच्या भांडीत पडू नकोस. चांगले आहेत ना. छोटीशी प्लेट चमचो मच्छी बिच्छी बिळूक सगळा करू शकतो सगळ्याच आहे. पॅन हा पहिला या बॉटलची खूप क्रेज होती. आता ते टम्लर वगैरे तर आहेतच पण हे बॉटल्स याच्यावरती झाकण ठेवलेलं आता. पण या बॉटलची पहिली खूप क्रेज होती बट आता कोणी वापरत नाही ती वेगळी गोष्ट. आता मुळे आमच्या घरात आम्ही प्लास्टिकच नाही म्हणजे असं खाण्याच्या गोष्टींना आम्ही डबा किंवा टिफिन बॉक्स किंवा या बॉटल्स वगैरे आम्ही प्लास्टिकचे अवॉइड करतो. कारण की माझ्या मम्मीलाच आवडत नाही ते चांगलं नसतं म्हणजे. आणि त्यामुळे आम्ही सगळं स्टीलचंच वापरतो. अजून पोळपाट लाटणं सापडलं आहे. आणि हे ॲक्च्युली काय आहे फ्रीज आहे मे बी. खाली पण डोअर आहे आणि वरती पण डोअर आहे. नाही काय असू शकतं कारण की ते खाण्याच्या गोष्टींचा फोटो दिले आहेत.
काय असू शकतो, फ्रीजच असू शकतो. क्यूटी प्लेट सापडले. ही प्लेट माझ्या आजीकडे आजोबांकडे काहीतरी पाण्याचा ग्लास वगैरे त्याच्यावरती आम्ही ठेवायला घ्यायचो आणि त्याच्यानंतर आमच्याकडे क्यूटशी मांजर होती, तिला आम्ही खायला वगैरे याच्यातून द्यायचो. मला आठवतं आहे अजून पण यार नॉस्टॅल्जिक झालं मला ही प्लेट बघितल्यावरती, खूप काही आठवलं. हे मी बार्बीच्या ह्याच्यातलं एवढी धूळ असणार आहे ना ह्याला, पण एका व्हिडिओ झाली मी काय करते गुंता एवढा माझ्या केसांमध्ये अडकून तुटलं आहे. हे मी सेफ ठेवते, नाही तर मी अनसेफ होईन या घरातून. हॅलो फ्रेंड्स, चाय पी लो. अजून एक सापडलं आहे, हे पण सापडलं आहे क्यूट. घ्या चाय पिलो, जल पीजिए गाईज. जल नाही चायच पिऊ शकतात त्याचं. अजून खूप भांडी आहे, बट ती रिपीटेड 30 भांडी आहेत. सो हा एक घेतलेलं आहे, हे मी घेतलेलं मला हवं होतं ओपन करून. पप्पांनी सांगितलेलं मला हवं आहे, बट त्याचा मी जास्त काही वापर केलाच नाही, पण आहे अजून माझ्यामध्ये. हे माझ्या लॅबमध्ये नेण्यासाठी मला खूप उपयुक्त होणार आहे. कुठे मी लॅब टेक्निशियन आहे, तर मला हे खूप उपयोगाचं आहे. हे मला आज सापडलं, हे मला माहिती नव्हतं माझ्या घरात ही भांडी आहे ना, ही तर मी खरंच आणली, मी बघितलेली आहे, बट हे मला अजूनही माहीत नव्हतं माझ्या घरात भांडं नाही सॉरी हे आहे. गाईज हँड्स ऑफ गाईज तुम्हाला मी नाही म्हणा, तुम्ही माझे फ्रेंड्स आहात, माझी फॅमिली आहात. गाईज एवढीच भांडी होती. अजून भांडी जर मला सापडली तर मी तुमच्यासोबत नक्की व्हिडिओ शेअर करेन. तर ही म्हणजे अजून त्यामध्ये भांडी आहेत, बट ती आहेत ना म्हणजे रिपीटेड 30 जी मी आता तुम्हाला दाखवली, म्हणजे एकतर कप असेल, नाहीतर मग चमचा असेल, नाहीतर मग गॅस असेल, तेवढंच आणि सेम रिपीटेड आहे. त्याच्याने तुम्ही पण बोर व्हाल, पण तुम्ही सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि प्लीज पूर्ण व्हिडिओ बघत जावा आणि व्हिडिओला लाईक करा. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला काय आवडेल हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा. बाय.